राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण याचा तिढा सुटत नसताना आता आणखी एक नवा गुंता निर्माण झालाय। पालकमंत्री कोण? दिल्लीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरती बैठका होत असताना नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे। या स्पर्धेमध्ये आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे। दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा या पंचवार्षिकमध्ये येतोय आणि त्यामुळे हजारो कोटींची विकास कामं शहरामध्ये होणार आहेत। त्या निमित्ताने नाशिकचं नाव हे जागतिक पातळीवरती चर्चेला जाणार असल्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाच्या नंतर प्रत्येक पक्ष आणि मातब्बर नेते आपापल्या पद्धतीने लॉबिंग करतानाही दिसतायत। मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये देखील पालकमंत्री म्हणून शिवसेनेचाच असावा असा देखील आग्रह आमच्या सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी असणार आहे। काय कारण आहे त्यामागची? यामागची कारण आपण जर बघितलं तर मागचा कुंभमेळा हा सत्तेमध्ये महायुती आहे आणि म्हणून मग आपला जर पालकमंत्री आमचा शिवसेनेचा जर असला तर निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन, म्हणजे महायुतीमध्ये जर शिवसेनेचा जर असला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून आणि यशस्वीरित्या या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। गिरीश भाऊंचा अनुभव आणि आता ह्या आलेल्या तीन वेळा रिपीट झालेल्या आमदार बघता भारतीय जनता पार्टीचाच पालकमंत्री व्हावा असं आम्हाला आशा आहे। गिरीश भाऊंचा अनुभव बघता गिरीश भाऊंना दिलं तर मागच्या वेळेस त्यांचा अनुभव चांगला होता, त्याप्रमाणे त्यांना द्यायला हरकत नाही। तसेच तीन टर्म आमच्या दोन्ही भगिनी निवडून आल्या आहेत, त्यांना पण मागील कुंभमेळ्याचा अनुभव आहे। पण आता तरी वरिष्ठ पातळीवर देवेंद्रजी किंवा महायुतीचं सरकार निर्णय घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।